मला काय भाषण वगैरे मुद्दे काय मांडायचे नाहीत. मला तुम्हाला फक्त आबा का अध्यक्ष पाहिजेत त्याचा जरा तुम्हाला इतिहास सांगायचा आहे. 2011-12ला आपल्या शर्यती ज्या वेळेला बंद झाल्या त्यावेळेला कुणीच ह्या शर्यती चालू होतील असं कुणाच्याही कुठल्याही मालकाच्या किंवा बैल मालकाच्या डोक्यात नव्हतं. सगळं आपलं ठप्प झालं होतं. त्यावेळेला आबा असतील, आत्ता कालांतरानं थोडंसं संघटनेत बाजूला गेलेले आपले धनाजी तात्या असतील किंवा आपले संदीप बोदगे साहेब असतील, रामभाऊ टाकळकर साहेब असतील, ह्या लोकांनी आपलं तन मन सगळं देऊन पैसा पाणी वेळ खर्च करून आपल्याला काय यश मिळणार आहे कोर्ट कचेरीत माहीत नसतानाही त्या लोकांनी आपला पूर्ण वेळ पूर्ण पैसा आज सुप्रीम कोर्टात मित्रांनो तुम्हाला माहीत आहे साध्या कोर्टात आपल्याकडच्या जर कोर्टात आपण केस खेळायला गेलो तर वकिलांची फी काय असती, लाखो रुपयाची वकिलांची फी देऊन आज त्याने हा मुद्दा लावून धरला आपल्या सगळ्यासाठी. म्हणून आज आपण सर्वजण हा आनंदाचा क्षण भोगतोय. त्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या आबांनी ज्या धनाजी तात्यांनी एवढं सगळं कष्ट करून आपल्या रक्ताचं पाणी करून आपला वेळ आपला पैसा त्याच्यासाठी खर्च करून जो आनंद आपल्या आयुष्यात आणला तो आनंद कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात ठेवायचा असेल तर शेवाळे आबांनी आजच्या आज ह्या आपल्या मीटिंगमध्ये त्यांचा राजीनामा पाठीमागं घेऊन आज आपल्या तोपर्यंत आपण इथून उठायचं नाही जोपर्यंत आबा आपला राजीनामा पाठीमागं घेत नाहीत. या माझ्या गोष्टीला तुमच्या सगळ्यांचं अनुमोदन आहे का? हात वर करून सांगा तुम्ही. आबा तिथं लाईव्ह वर बघत असतील. आबा आमची सगळ्यांच्या वतीने तुम्हाला एक आग्रहाची मागणी आहे की तुम्ही आजच्या आज आपला राजीनामा मागं घ्या. तुम्हाला त्याची आम्हाला सगळ्यांना तुमच्या कार्याची गरज आहे. आणि माझं पैलवान विलास आपले सचिव साहेब आहेत त्यांनाही कळकळीची विनंती आहे की बघा अन्याय सगळ्यांच्या वर होत असतो. आता माझा पैलवानांचा अनुभव तुम्हाला सांगतो. आमची ओळख पण नव्हती. त्यांनी माझी गाडी गटाला लॉबी टच झालेली शेमीला लागल्यानंतर बाद केली. बरोबर आहे. पण इट इज द पार्ट ऑफ गेम आहे. खेळात हे सगळं चालतं होत असतंय कमी जाती त्याला काय आहे. आता इथं अण्णा बसलेत. अण्णा किती वेळ आता तर तुमच्याकडं लाईव्ह टेलिकास्ट आहे तुम्हाला दिसतंय कोणाची गाडी लागली कोणाची नाही. पण आम्ही त्या काळाच्या गाडीवर नाही ज्या काळात आम्हाला निकाल बी कळत नव्हता. पण प्रामाणिकपणे जरी गाडी लागली तर निकाल पंचाने दिलेला निकाल आम्ही ग्राह्य मानून आम्ही परत पुढच्या मैदानाची तयारी करत होतो. तर माझी तुम्हाला आता युवा संघटना उदयदादांनी सांगितलं युवा म्हटलं की जरा जोश असतो सगळ्यांना थोडीशी ताकद असते जरा उत्साह जादा असतो त्यांचा. पण हा खेळ भावानो फक्त संयमाचा आणि तुमच्या पेशन्स चेक करणारा खेळ आहे. असा कोण गाडीवान होत नाही. 100तला एखादा गाडीवान असा असतो की ज्याला देवशक्तीमुळे एखादा बैल लाभतो आणि त्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात होतं. आता तुम्ही पण थोडासा सगळ्यांनी नवीन जेवढे नवीन गाडीवान आहेत युवा आहेत तिने थोडंसं संयम ठेवा. तुमचा दिवस कधी ना कधी येणार. ही बसवेश्वराच्या आराधना तुम्ही कंटिन्यू करत चला. हे बसवेश्वर तुम्हाला कधीही नाराज करणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. फक्त पेशंट ठेवा. युवा संघटना आहे चांगली संघटना आहेत. आणि माझं विलास पैलवान तुम्हाला एक आग्रहाचं म्हणजे आग्रहाचं आम्हाला सांगणं आहे की जी काही लोक तुमच्या बरोबर किंवा आबांच्या बरोबर पूर्वीपासून होती त्या सगळ्यांना समाविष्ट घेऊन एक बॉडी तयार करा. आपल्यात कुणाचे रुसवे फुगवे असले दूर करा. आपल्याला फक्त ह्यो खेळ 7 समुद्रापलीकडे न्यायचा आहे ना अजून वाढवायचा आहे. राहिली गोष्ट उत्तर भारताच्या पण लोकांची त्यांच्या काय अडचणी असल्या तर त्यांनाही समाविष्ट करून घ्या. ते कारण आपल्या संघटनेचं नाव आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना. अखिल भारतीयचा अर्थ काय अख्ख्या भारतातली संघटना. आपल्याला हा खेळ पश्चिम महाराष्ट्र मर्यादित किंवा उत्तर म्हणजे रेससाठी म्हणत नाही मी. रेस तुम्ही जरूर पश्चिम महाराष्ट्र मर्यादित करा त्याच्याबद्दल दुमत नाही माझं. पण हा खेळ पूर्ण भारतासारखा झाला पाहिजे. जसं पंजाबमध्ये पळतात उत्तर भारतात पळतात अशा सगळ्या गाड्या आपल्याकडे येऊन कुठल्या तरी एखाद्या मैदानाला पळाल्या पाहिजेत. चांगलं झालं पाहिजे त्यातनं आपली आर्थिकता सुधारली पाहिजे. एवढंच या निमित्तानं मला सांगायचं होतं. आणि आपण सगळ्यांनी एक पण करूया. जोपर्यंत हे पदाधिकारी आपला राजीनामा मागे घेत नाही तोपर्यंत आपण इथून उठायचं नाही. एवढी सगळ्यांना आग्रहाची कळकळीची विनंती करतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
यानंतर